हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण लास्ट लेक्चरला जे झालं होतं तिथून पुढचं म्हणजे आता लास्ट लेक्चरला पहिला जो पॉईंट झाला होता फ्रेश वॉटर प्रॉन कल्चरमधला स्पेसिस ऑफ प्रॉन्स. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा आणि तिसरा पॉईंट बघणार आहोत, साईट सिलेक्शन आणि फार्म कन्स्ट्रक्शन. ओके, सो आता साईट सिलेक्शन आणि प्रॉनचं जे फार्म कन्स्ट्रक्शन कसं आहे त्याच्या स्लाइड्स आणि त्याची माहिती आपण आज घेऊया. सो जनरल तुम्हाला सांगितलेलं फ्रेश वॉटर प्रॉन कल्चर म्हणजे काय. आता त्याच्यामध्ये साईट सिलेक्शन करताना कन्स्ट्रक्शन पॉन्ड कसं करायचं ते बघूया. सो इन ॲक्वाकल्चर अ पॉन्ड इज अ शॅलो वॉटर बॉडी यूज फॉर द कंट्रोल्ड कल्चर ऑफ ॲक्वॅटिक स्पेसिस. म्हणजेच कंट्रोल्ड सिच्युएशनमध्ये कल्चर करून स्पेसेस ज्या वाढवल्या जातात त्यासाठी पॉन्डची गरज असते ॲक्वाकल्चरमध्ये. इट इज कन्स्ट्रक्टेड इन सच वे दॅट इट कॅन बी इझिली अँड कम्प्लिटली ड्रेन्ड. तो अशा पद्धतीने बांधला जातो की भरल्यानंतर तो रिकामासुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे किंवा ड्रेन व्यवस्थित व्हायला पाहिजे, तो बाहेर पाणी व्यवस्थित जाईल असं बांधकाम त्याचं करून घ्यायचं. म्हणजे नुसतंच खड्डा खणला आहे त्यात पाणी घातलं आहे म्हणजे झालं नाही, तर ते पाणीसुद्धा व्यवस्थित बाहेर निघून जायची सोय व्यवस्थित केली पाहिजे. बिफोर कन्स्ट्रक्शन सिलेक्शन ऑफ द साईट, जसं मी तुम्हाला म्हटलं साईट सिलेक्शन बघायचं आहे. सिलेक्शन ऑफ द साईट फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ पॉन्ड्स is of prime importance. The number of and type of the proposed ponds to be built must also be decided beforehand. The size and surface of ponds can vary considerably. The medium and small sized ponds are easier to manage, hence proportionally most productive too. A pond size of 0.5 to 1.5 acre is quite handy and easy to manipulate. जेवढं मोठं असेल तेवढं मॅनिप्युलेट व्हायला चान्सेस असतात मॅनिप्युलेट व्हायचे. इट इज इझी टू हार्वेस्ट. इट इज पॉन्ड इफ द पॉन्ड इज रेक्टँग्युलर लाईक 0.6 हेक्टरे इज 30 मीटर वाईड अँड 200 मीटर लॉंग. हा जो या रेशिओचा जो पॉन्ड बनवला जातो 0.6 हेक्टरेचा तो हार्वेस्ट करायला इझी असतो. ओके, द लेंथ ऑफ द पॉन्ड शुड डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ साईट अँड टोपोग्राफी. ते आपण आता पुढं बघणार आहोत टोपोग्राफी कशी असायला पाहिजे. ॲज वेल ॲज फार्म लेआउट. म्हणजे फार्म लेआउट म्हणजे आपण आता घर बांधकाम करताना जे लेआउट करतो तसं फार्मचं सुद्धा लेआउट करावं लागतं. पॉन्ड विथ अ विड्थ बिटवीन 30 to 50 मीटर्स इज ऑलवेज इझी टू ऑपरेट. म्हणजे जेवढे छोटे 30 ते 50 मीटरपर्यंतचे जर पॉन्ड असतील तर ते ऑपरेट करायला खूप इझी जातं. आणि हेक्टरमध्ये जर एक पॉन्ड असेल तर प्रॉब्लेम होतो म्हणजे व्यवस्थित ऑपरेट करायला. डेप्थ कशी पाहिजे याची 0.75 to 120 मीटर, ॲव्हरेज डेप्थ 0.9 मीटर हवी. म्हणजे नियर अबाउट 1 मीटरपर्यंत डेप्थ असावी. जेवढे डीपर असतील तेवढे डिफिकल्ट होतात मॅनेज करायला. सो रेशिओ बिटवीन डाईक अँड पॉन्ड स्लोप शुड बी मेंटेन्ड. आता ते डाईक म्हणजे काय वगैरे ते पुढं बघूया आपण. डाईक आणि पॉन्डचा जो रेशिओ आहे तो कसा असायला पाहिजे 2:10 वगैरे, वरची साईड ते खालची साईड स्लोप. ओके, देन डीपर पॉन्ड्स आर डिफिकल्ट टू मॅनेज, तुम्हाला सांगितलेलंच आहे. सो यामध्ये जे नोट्स आहेत ह्या तुम्ही वाचू शकता काय काय पुढं करायचं. फ्रेश वॉटर प्रॉन्स कॅन ऑल्सो बी स्टॉक्ड इन कॉन्क्रीट अँड अर्दन रिझर्वायर्स, पॉन्ड्स, irrigation ditches, cages, pens and natural waters. In general, freshwater prawn farm has many similarities with that of freshwater finfish farm. फिनफिश फार्म सारखीच यांचे सुद्धा म्हणजे प्रॉनची सुद्धा फार्मची कन्स्ट्रक्शन असतात. सो बोथ आर लाईक सेम काइंड ऑफ. ओके, सो टोपोग्राफी कशी असायला पाहिजे. फॉलोइंग पॉईंट्स टू बी कन्सिडर वेल कन्स्ट्रक्टिंग अ फ्रेश वॉटर पॉन्ड फॉर प्रॉन कल्चर. The topography. Topography is the word that describes the shape of the land, whether it is flat, hilly, upland or lowlands. The topography of the land often decides the kind of pond that can be built, marking the area of the proposed pond is the first step of pond construction. If the pond is built on a flat piece of land, the pond basin should be made slopey towards the outlet for easy drainage. Okay, the main wall of the pond should always be erected at the slope end. Apart from the topography of the area, soil condition, water quality and also play
इम्पॉर्टंट रोल इन प्रॉन कल्चर. म्हणजे नुसतंच आपल्याला टोपोग्राफीमध्ये जमिनीची म्हणजे कशी आहे जमीन, म्हणजे उंचावर आहे, स्लोप आहे किंवा असं उतरती जे आहे ती बघून नुसती चालणार नाही. त्याबरोबरच त्याच्याबरोबर सॉईलची कंडिशन काय आहे, वॉटर क्वालिटी कशी आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात प्रॉन कल्चरमध्ये. सेव्हरल अदर कन्सिडरेशन्स इन्क्लुडिंग अप्रोच रोड, मार्केट, कन्झ्युमर्स, फूड हॅबिट स्टेटस अँड अवेलेबिलिटी ऑफ लेबर. म्हणजे कामगारसुद्धा तिथे अवेलेबल पाहिजे, ऑर एल्स इट हायली इम्पॉसिबल टू कॉन्क्रीट. ओके. सो साईट कशी पाहिजे, लाईक द फिनफिश कल्चर. फिनफिश कल्चर असतं त्यासारखी साईट सिलेक्शन जी आहे ती खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ॲज द एंटायर मॅनेजमेंट प्रॅक्टिस ऑफ द फार्म डिपेंड्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीज ॲट द साईट. जसे ते सांगितले मी फॅसिलिटीज काय पाहिजे, रोड पाहिजे तिथं साईटजवळ मार्केटला जाण्यासाठी. कन्झ्युमर्स फूड हॅबिट स्टेटस काय तिथलं बघितलं पाहिजे. नाहीतर तुम्ही मटण खात असलेल्या एरियामध्ये जर तुम्ही प्रॉन केले तर मासे खपणारच नाहीत ते, किंवा प्रॉन्स खपणारच नाहीत. सो युजफुल होणार नाही ते, असं युजलेस होईल ते सगळं. ठीक आहे. इट शुड बी केप्ट इन माइंड दॅट द इन्कम फ्रॉम द पॉन्ड मस्ट बी मोर दॅन दॅट ऑफ द लँड इट्सेल्फ. आणि जेवढी लँडची किंमत आहे त्यापेक्षा जास्त इन्कम आला पाहिजे हे लक्षात ठेवूनच तुम्ही पुढं पाऊल टाकलं पाहिजे. द सिलेक्टेड साईट शुड बी थरोली सर्वेड टू डिसाइड द बेस्ट लेआउट ऑफ पॉन्ड्स फॉर वॉटर इनटेक, ॲक्सेस रोड्स अँड इफ्लुएंट डिस्चार्ज. रेक्टँग्युलर पॉन्ड्स आर most suitable to use sealing for harvesting, which is commonly applied in freshwater prawn farming. For successful rearing of M. rosenbergi, optimal temperature range, suitable feed and maintenance of water quality in rearing tanks are required. Temperature should be 28 degrees Celsius is considerable. Okay. And 26 ते 31 पर्यंत लार्वा टेम्परेचर हे टॉलरेट करू शकतात. सो सॉईल कशी पाहिजे, नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप जी आहे साईट सिलेक्शनच्या वेळी पॉन्ड कन्स्ट्रक्शनच्या, ती कशी आहे. द बेस्ट सॉईल फॉर द प्रॉन पॉन्ड शुड कंटेन अ लॉट ऑफ क्ले स्लेट मिक्सचर विथ स्मूथ अँड स्लिपरी टेक्स्चर विथ वॉटर होल्डिंग प्रॉपर्टीज. जर पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसेल तर तिथे पॉन्ड करण्यात काही अर्थ नाही आहे. सो सॉईल प्लेज मोस्ट इम्पॉर्टंट रोल. त्यामध्ये पुढं दिलेलं आहे कशी कशी सॉईल पाहिजे. यू मे रीड वेन आय विल सेंड दॅट नोट्स अबाउट प्रॉन कल्चर, साईट सिलेक्शन अँड फार्म कन्स्ट्रक्शन. सो इम्प्रूव्हमेंट ऑफ सॉईल. ॲसिड सॉईल्स आर नॉट गुड फॉर प्रॉन प्रोडक्टिव्हिटी. ॲसिडिक नेचर असलेले सॉईल मध्ये पॉन्ड कन्स्ट्रक्शन करणं म्हणजे जीव धोक्यात घालणं आहे स्वतःचं. हेन्स दिस soil should be treated with lime to improve the alkalinity of pond water. If the pH of the pond water is 6.5 or less than 6.5 at sunrise, the soil should be treated with the lime. Lime म्हणजेच काय, चुना. Before the pond completely gets dried out. Okay, so fertilization कसं असतं, मग कसं करायचं ते. सो इन ऑर्डर टू मेंटेन अबंडंट फूड सप्लाय टू द यंग प्रॉन्स अँड प्रिव्हेंटिंग ग्रोथ ऑफ aquatic weeds. ओके. अ लेयर ऑफ लाइम शुड बी प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पॉन्ड वेदर द पॉन्ड इज ओल्ड ऑर न्यू. सबसिक्वेंटली द पॉन्ड शुड बी फर्टिलाइज्ड विथ कावडंग. चुना घालून कावडंगसुद्धा सोडायचं खालच्या साईडला फर्टिलायझेशनसाठी. विच इज कन्सिडरेबल और कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द बेस्ट ऑर्गॅनिक मॅन्युअर. कावडंग म्हणजे म्हशीचं किंवा गाईचं जे शेण आहे हे बेस्ट ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून कन्सिडर केलं जातं. सो तळाशी ते घातलं पाहिजे. द ऑर्गॅनिक मॅन्युअर्स फॉर द फिश पॉन्ड्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग क्रायटेरिया. सो काय काय असतं त्यामध्ये. ऑर्गॅनिक फर्टिलायझर विथ लिटल ऑफ नो कार्बोहायड्रेट्स, दॅट इज एक्झाम्पल लिक्विड मॅन्युअर्स फ्रॉम द स्टेबल्स बायर्स, दॅट इज काऊ शेड्स, ग्वॅनो, एक्सक्रीट ऑफ बर्ड्स आणि स्लॉटर हाऊस म्हणजे जे मटणाचे दुकान असतं तिथं राहिलेलं जे वेस्ट असतं ते. ऑर्गॅनिक फर्टिलायझर विथ कार्बोहायड्रेट कंटेंट्स ओनली मस्टर्ड ऑइल केक, ग्रीन मॅन्युरिंग कंपोनंट्स. हे जे आहे त्यामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर विथ कार्बोहायड्रेट्स कंटेंट्स ओनली. ओके. सो फर्टिलायझर्स विथ कार्बोहायड्रेट्स अँड नायट्रोजन मॅटर्स ते कुठले आहे तर पोल्ट्री वेस्ट म्हणजे कोंबडी पालन जिथं केलं जातं तिथलं वेस्ट जे आहे ते. त्यानंतर सेवेज, स्लज,
आणि फार्मयार्ड वेस्टेज म्हणजे फार्ममधलं जे वेस्ट आहे ते टाकायचं. त्यामधून काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स ॲज वेल एज नायट्रोजन मॅटर्स. So water supply is another point for construction of site. So construction of pond, availability of good quality of water for filling the water body is perhaps the most important factor for selecting the site for pond construction. It should be ensured that water should be available throughout the tenure of pond culture. कायम पाण्याची मुबलक सोय तिथे झाली पाहिजे अशा ठिकाणी पॉन्ड बांधायचं आहे आपल्याला. सो वॉटर इन द पॉन्ड कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सेव्हरल सोर्सेस. कुठल्या सोर्सने पॉन्डमध्ये वॉटर येऊ शकतं. रेनफॉल, दॅट इज सम पॉन्ड्स कॉल्ड स्काय पॉन्ड्स डिपेंड्स ओनली ऑन रेनफॉल टू फिल. म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये जे पॉन्ड्स असतात ते फक्त रेनफॉलवर डिपेंड असतात. देन रन ऑफ, सम पॉन्ड्स आर ग्रेव्हल अँड सँड पिट्स दॅट फिल वेन वॉटर फ्रॉम द सराउंडिंग लँड्स एरियाज फ्लोज इन टू देम. म्हणजे जे रनिंग वॉटर असतं, रन ऑफ म्हणजे काय, पावसाचं जे पाणी आलेलं किंवा जे वाहत आलेलं पाणी असतं तिथं खाली आपण पॉन्ड बांधू शकतो ते पाणी यूज करून. सो नॅचरल वॉटर्स, अ लार्ज नंबर ऑफ पॉन्ड्स आर गेटिंग देअर वॉटर सप्लाय फ्रॉम नॅचरल स्प्रिंग्स, वेल्स, लेक्स, रिव्हर्स. आणि जनरली 70% जे पॉन्ड्स असतात त्याला पाणी कुठलं यूज केलं जातं, नदीचं त्याच्यानंतर तळ्यांचं, विहिरींचं यूज केलं जातं. सो क्वालिटी ऑफ वॉटर पण मॅटर करते पॉन्ड सिलेक्शनच्या वेळी, साईट सिलेक्शन आणि पॉन्ड कन्स्ट्रक्शनच्या वेळी. द पॉन्ड शुड गेट गुड क्वालिटी वॉटर हॅविंग अ फाऊल स्मेल ऑर बॅड टेस्ट. इट शुड बी क्लिअर शोईंग नो टर्बिडिटी. टर्बिडिटी म्हणजे काय, असं पाणी हिरवं किंवा असं एकदम असं वेस्ट असलेलं असं नसलं पाहिजे, क्रिस्टल क्लिअर दिसलं पाहिजे. इफ द वॉटर इज मडी म्हणजे माती मिक्स असलेलं वॉटर असेल, इट शुड बी अलाउड टू सेटल बिफोर द वॉटर इज यूज्ड इन द पॉन्ड. तर ती माती सेटल व्हायसाठी आपण वाट बघितली पाहिजे. इफ द वॉटर इज ब्राईट ग्रीन इट कंटेन्स अ लॉट ऑफ फूड. इफ द वॉटर इज डार्क ब्राउनिश इट मे कंटेन ॲसिड. डार्क ब्राउनिश कलर असेल तर ॲसिडिक असेल, सो त्यासाठी आपण लाईम यूज करू शकतो. अँड लाईम शुड बी ॲडेड टू न्यूट्रलाइज द वॉटर. Knowledge of the source of the water and the distance traveled prior to reach the pond is absolutely necessary. So farm must be designed with proper water distribution system that allows simultaneous filling of the all ponds. A total hardness between 50 to 100 mg per liter, that is CaCO3 hardness असतो त्यामध्ये, is ideal for freshwater prawn rearing. म्हणजे ज्या वॉटरचा हार्डनेस 50 ते 60 mg पर लिटर असेल ते बेस्ट असतं प्रॉन कल्चरसाठी. इफ हार्डनेस ऑफ व्हेरी सॉफ्ट वॉटर्स कॅन बी इन्क्रीज्ड बाय ॲडिंग कॅल्शियम सल्फेट. म्हणजे जिप्सम घालून आपण त्याचा हार्डनेस वाढवू शकतो. सो हे क्वालिटी वॉटरमध्ये दिलेलं आहे. तो टिपिकल फ्रेश वॉटर पॉन्ड कसा असावा, त्याचं इनलेट कसं असतं हे या डायग्राममध्ये दिलेलं आहे बघा. सो अ टिपिकल फ्रेश वॉटर पॉन्ड शोईंग वॉटर इनलेट अँड आउटलेट सिस्टीम. वरून जे दाखवलं इकडं जे नळ दिसतो राईट साईडला पाईप दिसते तिथून ते इनलेट आहे, सॉरी ते आउटलेट आहे म्हणजे तिथून बाहेर पडायला. आणि वरच्या साईडला डाव्या साईडला जे डाईक दिसतं ते म्हणजे दरवाजे आहेत, त्या दरवाज्यातून इनलेट येतं आणि आउटलेट खालच्या साईडला असतं. सो अशा प्रकारे त्याचं वॉटर इनलेट सिस्टीम असते आणि आउटलेट सिस्टीम असते. सो फिलिंग ऑफ द पॉन्ड्स 15 days आफ्टर लायमिंग म्हणजे चुना घातल्यानंतर 15 दिवसानंतर pond is filled slowly with good quality water. It is better to allow the water to drops into the pond from the inlet situated at a height so that the water gets oxygenated. If the water is allowed to enter very fast, the bottom may get stirred. म्हणजे स्लो का सोडायचं, कारण बॉटम मधली जी माती किंवा काही आपण टाकलेलं फर्टिलायझर एकदम ते वरती येऊन वॉटर टर्बिड होण्याचा धोका असतो. Pond should be stocked with the PL within 7 days after filling with water, as the population of insects will be least during this time. So water from tube wells and pumping systems may also be used. Well water is usually hypoxic, hence requires aeration that can be done by cascading or by allowing to fall into the pond water level from a height. उंचावरून पाणी पडलं पाहिजे त्यामध्ये, ठीक आहे. सो ड्रेनेज सिस्टीम, आता वॉटर आहे म्हणजे ड्रेनेज सिस्टीम पण व्यवस्थित पाहिजे, वॉटर ड्रेन व्यवस्थित झालं पाहिजे. ईच पॉन्ड शुड हॅव वॉटर इनलेट अँड आउटलेट इंडिपेंडंट
from those of other neighboring ponds. The water should be replenished every week or fortnight depending upon the requirement. The pond should have very effective drainage system so that it may be possible to empty and subsequently dry the pond. म्हणजेच काय व्यवस्थित ड्रेनेज सिस्टम काय पाहिजे आपल्याला पॉन्ड वाळवण्यासाठी सुद्धा लवकर पाणी जाऊन वाळवण्यासाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे ते. ओके, सो the emptying can be achieved by means of series of drains or ditches which may terminate at among. These structures help in drainage and are situated at the deepest end of the pond. Among, apart from helping in total draining of the pond, also facilitates to control the water level during seed harvesting. Okay, so a typical freshwater pond showing the outlet controlled by either a sluice gate or a monk. त्याला गेट आहे ते स्लिस गेट म्हणतात त्याला किंवा मॉन्क म्हणतात. यातून पाणी एकदम व्यवस्थितरित्या ड्रेन होऊ शकते किंवा बाहेर जाऊ शकतं. ठीक आहे, तो वर खालच्या साईडला इथं दिसतोय तो चढ आहे तो, आणि तिकडं ते स्लिस गेट दिसते मधल्या साईडला, तिकडं ते उतार दाखवलेला आहे बघा, आणि केवढं मोठं ते गेट दाखवलेलं आहे बघा. म्हणजे एकदा गेट ओपन केले की पटकन वॉटर ड्रेन होऊन आपल्याला पॉन्ड व्यवस्थित ड्राय करता येतो. आणि आता लास्ट जे महत्त्वाचा पॉईंट आहे साईट सिलेक्शन फॉर्म कन्स्ट्रक्शनच्या वेळी तो आहे टेम्परेचर. द प्रॉन्स हॅव वाईड रेंज ऑफ टेम्परेचर टॉलरन्स, that is 15 to 35 degrees Celsius. However, 28 degrees Celsius is perhaps the most desired temperature for the development of larvae. लार्वेच्या डेव्हलपमेंटसाठी 28 डिग्री सेल्सिअस जे तापमान असलेलं वॉटर असेल ते खूप त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी हेल्पफुल आहे. Even though they can thrive well in the temperature range from 26.5 to 31.5 degrees Celsius. Sudden changes in temperature as well as pH can cause mortalities. एकदम अचानक चेंज झाला पाण्याच्या pH मध्ये किंवा टेम्परेचरमध्ये तर मॉर्टॅलिटी म्हणजे काय, त्यांचं मरण्याचं प्रमाण वाढू शकतं. Before their release into the pond, the bags containing the PL should be allowed to float in the pond water to bring the temperature of the bag gradually to the level of the pond water. Any adjustment to the pH of the transport water should be made in the hatchery itself prior to their transport. So totally आपले 3 जे पॉईंट्स आहेत फ्रेश वॉटर प्रॉन कल्चरचे ते कंप्लीट झालेले आहेत. आता राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. So this much for today's lecture. Thank you. Be safe. Stay happy.